ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बाबा आमटे एक सुपरिचित नाव। उच्च घराण्यामध्ये त्यांचा जन्म झालेला होता। घरी गडगंज संपत्ती होती, शेती जमीन होती, शिवाय स्वतःकडे वकिलीची पदवी होती। परंतु ह्या सगळ्यांवर लाथ मारून समाजातील उपेक्षित घटक कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचं व्रत घेतो। पुढे आपण पाहतो त्यांची दोन्ही मुलं डॉक्टर बनतात, डॉक्टर मुलींबरोबर लग्न करतात आणि ह्या चौघांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी हॉस्पिटल बांधलेलं आहे आणि तेथे त्यांनी कुष्ठरोग्यांची सेवा केलेली आहे। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बाबा आमटे ह्यांनी कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी तब्बल 3 आश्रम बांधले। समाजाचं आणि जगाचं चित्र पाहिलं तर जग श्रीमंती आणि पैशाकडे झुकत आहे आणि अशा वेळेला श्रीमंतीला लाथ मारून गोरगरिबांची सेवा करणारे अगदी थोडेच आहेत। प्रभू येशू ख्रिस्त त्याचं मिशन स्पष्ट होतं। गोरगरिबांच्या उद्धारासाठी आणि पापी लोकांच्या तारणासाठी तो ह्या जगात आलेला होता। देव असून तो मानव झालेला होता। त्यावेळी जकातदार ह्यांना पापी गणलं जायचं, कारण जकातदार हे टेबलाच्या वरून टेबलाच्या खालून म्हणजे बेहिशोबी असं जीवन जगत होते। आजच्या शुभवर्तमानामध्ये लोक शुभवर्तमान अध्याय 27 ते 31 मध्ये आपण पाहतो की तो लेवी ह्या गृहस्थाला जकातदाराला आमंत्रण देतो आणि लेवी आनंदाने त्याच्यासाठी मेजवानी करतो। प्रभू येशू त्याच्याबरोबर मेजवानीला बसतो आणि जेवतो आणि हे सगळं दृश्य पाहून शास्त्री आणि परुषी हे प्रश्न करतात की कसं काय तुमचा गुरु ह्या पापी लोकांबरोबर उठतो, बसतो आणि जेवतो? आणि येशूने रोखठोक असं उत्तर दिलेलं आहे। तो म्हणतो, निरोगी लोकास वैद्याची गरज नाही, परंतु रोगी लोकांना डॉक्टरांची गरज असते आणि मी रोगी लोकांसाठी आलेलो आहे, पाप्यांसाठी आलेलो आहे, त्यांच्या उद्धारासाठी आलेलो आहे, त्यांच्या तारणासाठी आलेलो आहे। ह्या उपवास काळामध्ये पुन्हा एकदा माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण पापी आहोत, आपण प्रायश्चित करून प्रभूने दाखवलेला मार्ग स्वीकारूया, त्यासाठी प्रार्थना करूया। आमेन।